वाचे नाम विठोबाचे, तेने सार्थक हो देहाचे। या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये आपण जर नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या ध्यानात येईल, या मृत्यूलोकात जन्माला आलेला कोणीही असू द्या, ते जर काही इथं जन्माला आले तर एक ना एक दिवस त्यांना भांडण करावं लागणार। आणि तुम्हाला सांगू का, या सगळ्या भांडणांमध्ये महिला मंडळ म्हणजे अग्रगण्य। आता बाई म्हटली की भांडण होणारच। अशाच एक भानकुदाळ बाई आपल्या संप्रदायात झाल्या, त्या म्हणजे श्री संत जनाबाई महाराज। देवा संघ भांडायच्या, कोणा संघ? देवा संघ। त्यांचं भांडण आपल्यासारखं नव्हतं बरं का मावशी। कचरा माझ्या दारात काबर लावला म्हणून भांडण, सासून भांडण, सुनेऊन भांडण। आणि तुम्हाला सांगू का एक गोष्ट सांगू, या महिला मंडळांच्या भांडणांमध्ये ना सासू सुनेचं भांडण जग प्रसिद्ध असणार भांडण आहे। पण महिला मंडळ ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? जरा बोलत चालायचं, ऐकताय ना तुम्ही? हात जोडून कळकळीची विनंती आहे, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या लेकीवर करता ना तेवढं प्रेम तुम्ही तुमच्या सुनेवर करा। आणि सुनाओ तुम्हाला पण सांगते बर का, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या आईवर करता ना तेवढं प्रेम तुम्ही तुमच्या सासूवर करा। ऐका बर का सासूबाई, तुम्ही ऐकताय ना? तुम्हाला पण सांगते, गल्लीतल्या बाया घरी आल्या ना सुनेच्या नावाने खडे नाही फोडायचे। माझी सुनबाई अशी, माझी सुनबाई तशी, उलट फिरायचं आणि म्हणायचं माझी सुनबाई आहाहाहा जगातच एक नंबर। माझ्या सुनेला तोडच नाही आणि 3 दिवस म्हातारीला चहाच नाही। पुण्या म्हाताऱ्याला आगाव महाराज, लय आगाव। तर कालच संभाजीनगरला कीर्तन होतं, कीर्तन झालं एक मनुष्य जवळ आला, एक बाई जवळ आली, म्हातारी होती। म्हणलं काय आजीबाई कस काय चालू आहे? आजीबाई मला हळूच म्हणती वाटोळं झालं वाटोळं। म्हणलो कोणाचं? पोरीचं का पोराचं? पोराचं पोराचं। म्हणलं का बरं ग? सुनबाईलाच बेकार। म्हणलं तुला काय दगड घालते की काय? नाही नाही खाटावर बसते खाटावर। म्हणलं खाटावर बसून काय करती? टीव्ही बघते टीव्ही। म्हणलं बघू दे की टीव्ही बघती तर। म्हातारी मला काय म्हणती माहिती का? पण मला जी सिरियल पाहिजे ती पाहूच देत नाही। म्हणलं आजीबाई खाटाच्या खाली उतरत नाही? अजिबात नाही। म्हणलं मग स्वयंपाक कोणाला करावा लागतो? कोणाला सांगू नको, पोरालाच करावा लागतो। म्हणलं आजीबाई जाऊ द्या, पोराचं झालंय वाटोळ जाऊ द्या। लेकीचं कस काय? जावयाचं कस काय? जावयाचं नाव काढलं जे म्हातारीला ऊत आला। म्हातारी म्हणती माझा जावई सोनाय सोना, माझ्या पोरीला इतका जीव लावतो इतका जीव लावतो की तिला खाटाच्या खाली उतरूच देत नाही। काय ग मग उघड्यापाशी नागडं गेलं कडकडून मेलं, पटत काय बचत गट? पटत का? जास्त नाही काय सांगणं। आपल्या सुनेला तुम्ही लेक माना तर झालं काय? एक म्हातारी रोज रिक्षात बसायची आणि त्या रिक्षावाल्याला ती रोज मोठ काजू बदाम खायला द्यायची। काजू बदाम खाऊ 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 शर्टाचे बटन तुटू लागले, इतकं फुगलं, फुकाटचं गावलं, फुगलं चांगलं ते। आणि एकदा त्यानं आजीबाईला प्रश्न विचारला, आजीबाई तुमचं काय म्हणे माझ्यावर इतकं प्रेम जुळलंय? मी तुम्हाला पोरासारखा दिसतो, नातवासारखा दिसतो का भावासारखा दिसतो? आजीबाई म्हणली कसला नातू, कसला पोरगा, कसला भाऊ? माझं वय 90 झालंय, तोंडात एक बी दात नाही, मला चावता येत नाही, रोज काजू बदाम खाते, काजू बदाम चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही म्हणून चगळलेलं तुला देते। चालू रिक्षातून पळालं ते। म्हणजे महिला मंडळ कुठं डोकं लावतील सांगता येत नाही, कधी कोणा संग भांडतील सांगता येत नाही। पण जनाबाई महाराज देवा संग भांडायच्या। कोण देव? तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे,
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी शरणालो. आपल्याला अभंगाकडे वळायचंय बरं का, अभंगाकडे वळायचं नाही असं नाही, आपल्याला अभंगाकडे वळायचंय. पण थोडक्यात आपण चरित्राला स्पर्श करून जाऊया. श्री संत जनाबाई महाराज जन्माला येण्याच्या पूर्वी जनाबाईंचे आई वडील पंढरीचे वारकरी होते. पंढरीला जाणं हा त्यांचा नित्य नियम होता. पण दुर्दैवानं संतती प्राप्त होत नव्हती. पण एकदा जगाच्या मालकानं स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला, म्हणे तुम्हाला गोडस कन्यारत्न प्राप्त होणार आहे. पण म्हणे ऐका, एकदा का तिला कळायला लागलं की तिला तिकडं ठेवायचं नाही, तिला पंढरपुराला घेऊन यायचं. आनंद झाला. कालांतराने जनाबाई जन्माला आल्या. जनाबाईंच्या आई वडिलांनी जनाबाईंचं स्वागत केलं. मावशा हो, काका हो, ऐका बर का, आम्ही आमच्या मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे, पण आम्हाला मुलगी नको, आम्हाला मुलगी नको, आम्हाला लागतो दिवा. दिवा दिवा वंशाचा दिवा. पण दिवा त्यालाच म्हणता ना की जो लग्न झाल्यावर वायला निघतो आणि बायको संग दिवेला भेटून त्यालाच म्हणता ना दिवा. पण एक वाक्य बोलू, तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी ही दिवाळी ही दिव्यांनी नाही पंतीनेच साजरी होते. हो, आनंद झाला. जनाबाई जन्माला आल्या. जनाबाईंच्या आई वडिलांनी जनाबाईंचं स्वागत केलं. आता जनाबाई मोठ्या होऊ लागल्या. आणि एक दिवशीचा प्रसंग असा की जनाबाईंच्या घरासमोरून काही वारकरी मंडळी चालली होती पंढरपुराला. जनाबाई म्हणतात, बाबा मन ही वारकरी मंडळी कुठं चालली हो बाबा? जना, अगये जना, ही वारकरी मंडळी ना पंढरपुराला चालली म्हणे जगाच्या मालकाला भेटण्याकरिता. आपल्याला नाही कव जाता येणार? जाता येईल ना ग जना, जाता येईल ना. का नाही जाता येणार? मग चला ना बाबा, बघा ना काय ती गोड वारकरी मंडळी, काय झेंडेकरी आहे, काय टाळकरी आहे. त्यांचं गोडस भजन चालू होतं. दशी झाली, द्वादशी झाली, पौर्णिमेचे काले झाले आणि मग सगळे आपापल्या घरी निघाले. पण जनाबाई आपल्या वडिलांना म्हणतात, बाबा मला न्यायचं म्हणे आता घरला, मला इथंच थांबायचं. आई वडील निघून गेले आणि तेवढ्यात गाभाऱ्यातून नामदेवराय आले. नामदेवरायांनी जनाबाईंना पाहिलं आणि जनाबाईंनी नामदेवरायांना पाहिलं. काय नाव ग तुझं? म्हणे माझं नाव जनी. कशा करिता आली? म्हणे पांडुरंगाच्या भेटी करिता आली. बोटाला धरलं आणि घरी नेलं. नामदेवराय गोणायला म्हणतात, गोणायला, आई बघ ना ग, पंढरपुरामध्ये एवढं लेकरू वाट चुकलो, घेती का गाय आपल्या घरामध्ये? नामा, अरे आपल्या घरात इतकी लोकून कुठून घेतो जनाबाईंना? नामदेवरायांचं कुटुंब 14 लोकांचं कुटुंब होतं. हरी हे गोनाई हे रजाई दाम नाम जाणा बाप लेक लेक, दाम नाम जाणा बाप लेक, दाम नाम जाणा बाप लेक लेक, दाम नाम जाणा बाप लेक. हा गोनाई रजाई दोघी सासू सुना, 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 नाम जाणा बाप लेक लेक, नाम जाणा बाप लेक, दाम नाम जाणा बाप लेक लेक, नाम जाणा बाप लेक. नामदेवरायांचं कुटुंब 14 लोकांचं होतं, ही गोष्ट खरी आहे. पण अजून सांगू, नामदेवरायांचं कुटुंब एकत्रित कुटुंब होतं. हा जो काही एकत्रित शब्द आहे का, याला खाली तुम्ही अंडरलाईन करा. एकत्रित. सध्याच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब बघायला मिळत नाही. भावाभावांमध्ये प्रेम नाही. पण हात जोडून कळकळीची विनंती आहे, भावाभावांमध्ये प्रेम राहू द्या. हो, लक्षात ठेवा, ज्या रावणाने आपल्या भावाला पायाने नाथाळलं,
त्याचं साम्राज्य नष्ट झालं आणि ज्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या भावाला सांभाळलं त्यांचं रामराज्य निर्माण झालं. हो, म्हणून एकत्रित कुटुंब असणं गरजेचं आहे. नामदेवराय म्हणतात घे ना गाई, काहीतरी काम धंदा करेल ना. मावशाओ ऐका बर का, आपण काम करतो यात काही विशेष नाही. संत जनाबाईंना काम करायला लागायचं. किती वर्षाचं लेकरू? 6 वर्षाचं लेकरू, पण काम करायला लागायचं. मुळात आपण काही कामच करत नाही. हे पहिलं MH 75, MH 80, MH 85 म्हणजे 80 वर्षाच्या 85 वर्षाच्या आजा बसले पा. यांच्या डोक्यावर पदरे पा, कपाळाला कुंकू आहे बघा जरा. का बरं माहिती का? माहिती का का बरं? यांच्या सासा आहे का सासा लईच बेकार. हा, रातचा शिळा भात खायला द्यायची पण खायची ग बिचारी. आणि आताच्या सुनेला देऊन बघ म्हणा रातचा शिळा भात, तू दात पाडील पण भात नाही खाणार. आताची सुनबाई लई चॅप्टर. झालं काय, एक सुनबाई एसटीत बसली, 3 पोरं तिनं मांडीवर घेतले. मग कंडक्टराला म्हणे ताई मला तिकीट काढायचे, हाप एका फुले मला वय सांगा म्हणे मुलांची. मग 3 पोरं होते ते सांगू लागले. थोरल्याचं वय 6, ठीक आहे. मधल्याचं वय 5.5 आणि धाकट्याचं वय 5. अयो, कंडक्टरच्या हातातलं मशीन लटा 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 हालायला लागलं. तो कंडक्टर त्या सुनेला म्हणतो अहो ताई हाफ तिकीट काढण्यासाठी भले वय कमी का सांगा ना, पण 9 महिन्यांचा तरी गॅप ठेवा. ती भांडायला लागली त्यांच्या संग. अय दादा मला नको शिकवू म्हणे, मधलं पोरग माझं नाही जावाचं आहे जावाचं. इतक्या चॅप्टर या. आणि कसं आहे माहिती का, सध्याचं आधुनिक जग आहे. सध्याचं कोणतं जग आहे? आधुनिक जग आहे. आणि आता सध्या प्रत्येक गोष्टीला मशीन, प्रत्येक गोष्टीला. कांदा कापायला मशीन, चपात्या लाटायला मशीन. हे पैता आजा बसले पा. आजा आजा मला सांगा, पूर्वी तुम्ही कपडे धुवायला कुठं जायचे बरं? कुठं जायचे? बोला बोला जरा, कुठं जायचे तुम्ही? आजी का? मी आजीला विचारलं ना. बोला बोला, पूर्वी तुम्ही कपडे धुवायला कुठं जायचे? जाऊ का मी निघून जाऊ का? नको ना, बोला जरा, बोला बोला. कीर्तन म्हणजे संवाद असतो. बोला, पूर्वी तुम्ही कपडे धुवायला कुठं जायचे? बोलले का? मला ऐकू नाही आलं. जायचे का? नदीवर जायचे. पण आता कपडे धुवायला मशीन, चपात्या लाटायला मशीन, आंघोळ करायला निघालंय. म्हणून सांगते आमच्या नाशिककडं निघालंय. झालं काय, 1.5 लाख रुपये किंमत आहे त्याची. मग आता गावाकडचं पाहुणं शहराकडे गेलो आणि आता याला होती सवय उघड्यावर आंघोळ करायची. गेलो शहराकडे, करायची का आंघोळ? हा म्हणे करायची. घाला मशनीत. मशनीत घातलं आणि लाईटच गेली. शेवटी जनरेटर लावून त्याला बाहेर काढला. तो म्हटला न ग पाटावर आंघोळ करतो पण मशनीत न ग. आता आहे हो सगळ्या गोष्टींच्या सुखसुविधा, पण जनाबाईंच्या काळात होत्या का हो? तरीही जनाबाईंना काम करायला लागायचं. जनाबाईंचं सगळ्यात पहिलं काम पहाटे 3ला उठावं. तेव्हाची जनाबाई पहाटे 3ला उठायची. कितीला उठायची? पहाटे 3. आणि तुमच्या जनाबाया केव्हा उठत्या आजी? हा, तेव्हाची जनाबाई पहाटे 3ला उठायची आणि आताची जनाबाई 9-10ला उठती आणि दात न घासतात चहा पेती महाराज. पण जनाबाईंनी पहाटे 3ला उठावं आणि जात्याजवळ जाऊन बसा. आताच्या पोरींना सांगावं लागत बर का की हे जातंय. ती म्हणती कोण जातो? अव माय कोणी जात नाही, याला जात म्हणत्यात जात. आताच्या पोरींना सांगावं लागत. आणि महिला मंडळ ऐकताय तुम्ही? ऐकताय ना? हात जोडून नम्रतेची विनंती आहे, आपल्या मुलीला स्वयंपाक शिकवा, घरातली कामं शिकवा. तो सासरे गेल्यावर लय हाल होतात महाराज. हो, लग्न झाल्यावर सासूबाई म्हणजे जगदंबेचा अवतार. आई गांबाबाई मला कशी ग पावली, चपात्या जमाना म्हणून माझी सासू धावली. मला भजन करायचं. झालं का? एका पोरीचं लग्न झालं, पित्तर पाठ होता. तुमच्याकडे पितृजीव घालतात ना? आणि तुमच्याकडे घालतात ना? पितृजीव घालतात ना? पित्तर पाठ होता.
हा भाळ भाळ. अच्छा अच्छा, नाही आमच्याकडे पित्र म्हणतात. अच्छा अच्छा, घालतात ना तुमच्याकडे जेऊ. आणि मग हा ते बरोबर आहे, प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा परिणाम होतो. आणि मग पित्तरपाठ, मग आता एका पोरीचं लग्न झालं आणि पित्तरपाठ होता. आणि मग सासूबाई सुनेला म्हणते, म्हणे तुमच्या सासऱ्यांना जाऊन 1 वर्ष झालाय, आपल्याला पितृजेव घालायचे तर मग काय करायचं आत्याबाई? म्हणे काही करा. म्हणे मग एक काम करा, म्हणे पुरणपोळ्या करा, पुरणपोळ्या. म्हणली आयो इथं चपात्या जमत नाही आणि पुरणपोळ्या. हिनं लगेच तिच्या मम्मीला कॉल केला. हॅलो मॉम. मॉम म्हणली काय काम? ही म्हणली मला आलाय घाम, कारण सासू माझी आयटम बॉम्ब. आणि काय झालं? म्हणे आई पुरणपोळ्या करायच्या. कर की, मला जमत नाही. बरं मी शिकवते म्हणे. मोबाईलवर शिकवत होती, बाई लिस्ट करत होती आणि फोन स्विच ऑफ. आता कशात काही टाकावा अंदाज नाही. ते प्रत्येक गोष्टीला सिस्टीम असते. आधी रूपावळी मग कीर्तन. पण तिला मेळ लागना ना, कणकीत पुरण घालावं का पुरणात कणिक घालावं, तिला काही मेळ लागना. मग कशा तरी वाकड्या तिकड्या चपात्या केल्या. आणि मग आता भाजी करायची होती, भाजी पण कशात काही टाकावा अंदाज नाही. एवढ्या मिरच्या घेतल्या, एवढ्या, अगं मरल ना खाणारा. एवढं मीठ बाद झालं, एवढं मीठ, तेवढे जिरे, तेवढेच मोहरी, तेवढीच मिरी, कुठून आग लागल सांगता येत नाही. मग कशी तरी तिनं भाजी तयार केली. तिचा सासरा आला होता कावळा बनून, सासरा कावळा बनून आला होता. त्यानं पाहिलं सुनबाईनं एवढ्या मिरच्या टाकल्या. कावळा उडून गेला, थांबला नाही, गेला उडून. तो म्हणला न ग रिक्स नेल्याने की गेलं उडून. ही तिच्या सासूबाईला म्हणते, आत्याबाई स्वयंपाकीच रेडी म्हणे. म्हातारी धावत धावत आली आणि तिनं भाजीचा रंग पाहिला. आता या म्हाताऱ्या या बाबतीत लय चॅप्टर असतात. तिनं भाजीचा रंग पाहिला आणि क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही. पण नवऱ्याला आनंद झाला, माय बायकोनं भाजी केली, माय बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली बस गिळायला मग कळल म्हणे. हे जेवायला बसलं, पहिला घास टाकला आणि कानातून धूर, दुसरा घास टाकला नाकातून धूर, तिसरा घास टाकला तोंडातून धूर, आणि चौथा घास टाकला मग धूरच धूर. ही तिच्या नवऱ्याला म्हणते, काय व कशी झाली भाजी? म्हणला जगातच 1 नंबर, मग देऊ का थोडी? न ग दुसऱ्या दिवशी एकटंच खो खो, विठ्ठल विठ्ठल म्हणून महिला मंडळ हात जोडून कळकळीची विनंती, आपल्या मुलीला स्वयंपाक शिकवा, नाही तर जावयाचे असे हाल करताना. हो, म्हणून जनाबाईंचं सगळ्यात पहिलं काम पहाटे 3ला उठावं. जनाबाई नेहमीप्रमाणे पहाटे 3ला उठल्या, जात्याजवळ जाऊन बसल्या, खुंट्याला एक हात, पहिला गरका मारल्याबरोबर वैरण टाकली आणि पहिला आवाज, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, हे सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाव कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला, रे बाळ विठ्ठला, कौतुके तू ये रे बाळ ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला. जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे, हे जात्याच्या मुखी घालते
मी जास्त नाही बरं का महाराज, पण एक वाक्य बोलू शकते तुमच्या दोघांसाठी. जो गले से गाते हैं उसे गाना कहते हैं, जो गले से गाते हैं उसे गाना कहते हैं, लेकिन जो दिल से गाते हैं उसे शिवाजी महाराज और बाळासाहेब महाराज कहते हैं. क्या बात. काय पवित्र हाक होती महाराज जनाबाईंची. जनाबाईंनी हाक मारावी आणि जगाच्या मालकाने विटेवरून खाली उडी टाकावी. मग जनाबाईंकडे यावं. माता देव आणि जनाबाई तळू लागला. माता जनाबाईंनी देवाचं वर्णन करावं. पांडुरंग माझा पिता ग, रखुमाई माझी माता ग. जनाबाई पुढं पुढं आणि देव माग माग म्हणायचा. पांडुरंग माझा पिता ग, रखुमाई माझ्या माता ग. तुम्ही जागे का? जागे का तुम्ही? मला सांगा, पांडुरंगाची रुक्मिणी कोण लागत होती? कोण लागत होती? मग देव कसं म्हणतो? रुक्मिणी माझी माता ग. भक्ताच्या मेळात आल्यावर, भक्ताच्या मेळात आल्यावर जगाचा मालकही स्वतःचा देहभान विसरून जातो. ही ताकद आहे महाराज भक्तीची. म्हणून आता जनाबाईंनी देवाचं वर्णन करावं. या तेव्हाच्या काळातल्या ओव्या होत्या बरं का, तेव्हाच्या. तुम्हाला आताच्या ओव्या ऐकायच्या का? आताच्या काळातल्या ओव्या ऐकायच्या? मावशी ऐकायच्या? ऐका. झालं काय, पहाटेच्या टायमाला एक बहीण दळायला बसली आणि तिनं तिच्या भावाचं वर्णन सुरू केलं. निंबाच्या झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्याने गेली चाडी, आली पोलिसाची गाडी. ह्याच्या पुढं लय भारी म्हणते ती. हे दारूचा ग बाई वास लय येतो छान, माझा भाऊ पैलवान धरून हाणला पोलिसानं. मग नारानं ओटी भरल तो. झालं काय, पहाटेच्या टायमाला एक माऊली जायला बसली आणि तिचा नवरा झोपेतून उठत असताना तिनं नवऱ्याचं वर्णन सुरू केलं. रामाच्या ग पाऱ्यामंदी, काय शब्द वापरले पण तिनं नवऱ्यासाठी. मावशी तुम्ही ऐका बरं का, तुम्हाला घरी गेल्यावर काम येणार आहे. ओ रामाच्या ग पाऱ्यामंदी जातो माझं वंगा वंगा, हे जात माझं वंगा वंगा, उठ रे गोधडीतल्या सोंगा. नवऱ्याला म्हणती ती. काय आत्ताच्या मावल्या डेअरिंग करतात. झालं काय, मी एकदा शाळेतून घरी आली आणि आमचे जे बाजूचे काका आहे का, त्यांच्या कपाळाला एवढे मोठं टेंगूळ मी वाकून पाहिलं. म्हणलं काका कपाळाला टेंगूळ, काय भानगडे? काका म्हणले बाई काय सांगू, तुझ्या मावशीनं आज मला तांबे हाणून फेकला म्हणे. आता जेव्हा जेव्हा काकांच्या कपाळाला मला टेंगूळ दिसतं मी समजूनच जाते आज माझ्या मावशीनं काकांवर तांब्याची फायरिंग केली. बरं तुमच्याकडे हाय का अशी प्रथा? हाय काय एखादं टेंगूळवालं? नाही का? बरं आहे. विठ्ठल विठ्ठल आणि माता देव येऊ लागला, जनाबाईला दळू लागला. बरं अजून काय काय कामं केली बरं देवानं? जाडलोट करी जनी,
रोजचा नित्यनेम सुरू झाला. पण एक दिवसाचा प्रसंग असा की जगाचा मालक झोपी गेला. तुम्ही म्हणाल बाई बिघडली, एवढ्या वेळाचं चांगलं बोलत होती आणि आता बाई बिघडली. अगं बाई, देव कुठं झोपतो का? झोपतो. ज्या अर्थी त्याला उठवावं लागतं त्या अर्थी जगाचा मालक झोपतो. बरं, आला पुरावा काय? उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या. हरे 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 उठा पांडुरंगा आता दर्शन द्या. सरली निद्रेची वेळा. झाला अरुणोदय सरले निद्रेची वेळा. वरदापासूनी महाद्वारापर्यंत, वरदापासूनी संत साधुमुनी अवघे झाले डोळा. झोपेले सुर आता पाहूया मुख कमला. हे मुख कमळा. क्या बात आहे. आणि मग आता अशा प्रकारे रोजचा नित्यनेम सुरू झाला. मग ज्या अर्थी त्याला उठवावं लागतं त्या अर्थी जगाचा मालक झोपतो. मग देव झोपी गेला. पण गडबड अशी झाली की तिकडं काकड्यावाली मंडळी हजर झाली. बरं, ती काकड्यावाली मंडळी आपल्यासारखी नव्हती ना. वायरी गळालेली, फ्यूज उडालेली, आखी डीपी जळालेली, फाउंडेशन हालणारी आपल्यासारखी नव्हती तिकडे मंडळी. आपल्यासारखे चार चौघ नव्हते. तिथं भन्नाट गर्दी झाली होती. कुठून कुठपर्यंत? वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत. सुरवरांची दाटी, सुरवरांची दाटी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. सुरवरांची दाटी उभे जोडून हात. हे वाळवंटापासूनी महाद्वारापर्यंत, वाळवंटापासूनी महाद्वारापर्यंत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. सुरवरांची दाटी उभे जोडून हात. 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 हे वाळवंटापासूनी महाद्वारापर्यंत, वाळवंटापासूनी महाद्वारापर्यंत. माता देवाला विटेवर जायचं होतं. देवानं काय केलं? घाई घाईने आपले अलंकार तिथंच ठेवले आणि जनाबाईंची फाटकी गोधडी अंगावर घेतली आणि विटेवर जाऊन उभा राहिला. बडव्यानं पाहिलं अलंकार गायब आहे. पंढरपुरामध्ये बोंबाबोंब झाली. पाटलाला कळवलं आणि सांगा कोणा घरी सापडले अलंकार? कोणा घरी सापडले? जनाबाईंच्या घरी सापडले. पाटील जनाबाईंना म्हणतो, अरे देवाची भक्ती करताना आणि त्याचे अलंकार चोरता शोभत का म्हणे तुम्हाला? आदेश दिला, जा चंद्रभागेवर सूळ बांधा आणि जनाबाईला सुळावर द्या. जनी म्हणे पांडुरंगा, जनी म्हणे पांडुरंगा, गळू काढू लागे. जनी म्हणे पांडुरंगा, गळू काढू लागे. अलंकार विसरून गेला घरी, आळाला चोरीत माझ्यावरी. हो, आळाला चोरीत माझ्यावरी. हे आळाला
समर्पक प्रमाण दिलं. माता जनाबाईला सुळावर देणार आहे. जनाबाईला विचारलं, सांग म्हणे तुझी शेवटची इच्छा काय? म्हणे फक्त एकदा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय. पांडुरंगासमोर उभी केली. जनाबाई देवाला म्हणतात, देवा सांग ना म्हणे या जगाला अलंकार मी चोरले का तू विसरलास? देवाचा कार्यप्लय ना. माता जनाबाईंचा पारा सरकला. जनाबाईंनी आपल्या बांगड्या मागं केल्या. मला बांगड्याने मी भाया मागं करते. जनाबाईंनी आपल्या बांगड्या मागं केल्या. पदर कमरेत खोचला आणि आता जनाबाई जगाच्या मालकाला शिव्या देऊ लागल्या. अरे 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 विठा मुळमाईच्या कारच्या. अरे 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 विठा मुळमाईच्या कारच्या. अरे 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 विठ्ठला मुळमाईच्या कारच्या. अरे 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 विठ्ठला मुळमाईच्या कारच्या. हे अरे 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 विठा मुळमाईच्या कारच्या. अरे 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 विठा मुळमाईच्या कारच्या. अरे 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 विठ्ठला मुळमाईच्या कारच्या. अरे 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 विठ्ठला मुळमाईच्या कारच्या. तुझी रण 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 की धारी तुझी रान रणाची झाली. जन्म सावित्री चुडाली आली. तुझे गेले म्हणे तुला पाहून काळ रडे. तुझे गेले म्हणे तुला पाहून काळ रडे. हे तुझे गेले म्हणे तुला पाहून काळ रडे. तुझे गेले म्हणे तुला पाहून काळ रडे. हे अरे 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 विठा मुळमाईच्या कारच्या. अरे 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 विठा मुळमाईच्या कारच्या. अरे 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 विठ्ठला मुळमाईच्या कारच्या. अरे 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 विठ्ठला मुळमाईच्या कारच्या. मुळमाईच्या कारच्या. मुळमाईच्या कारच्या. कारच्या. मला नाही वाटत असे आपले गायक असले तर मला नाही वाटत आपलं कीर्तन 2 पर्यंत संपेल. चालेल ना 2 पर्यंत, पण वरचं पाकिट वाढून द्यावं लागल. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. आता कसं आहे, असे गायनाचार्य असले तर मनाला थोडं शांती मिळते नाही का? तर सुशील दादावर का काही काही ठिकाणी गायनाचार्यच नाही, अशी बेकार परिस्थिती असते. तर एक ठिकाणी गेली कीर्तनाला, गायनाचार्यच नाही. कसे तरी गावातले बुजगावने धरून आणले आणि मग मी त्यांना बोलले, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी गायला लागले की तुम्ही उचला. मी काय बोलली, मी गायला लागली की तुम्ही उचला. मग ठीक आहे. मग आता कीर्तन सुरू झालं. मग इकडं आणि इकडं उभं होतं. मी गायला लागली आणि त्यांनी मला चिवून उचललं. अहो म्हणलं, बाबा मी कोणाला उचलायला लावलं होतं, यांनी कोणाला उचललं. अशा बेकार परिस्थिती असते. पण मी म्हणते, या दोघं गंधर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय उत्कृष्ट असं गायन ते करतात. माता जनाबाई आपल्या अंतःकरणातले भाव देवाच्या समोर प्रकट करते. देवा तुला तपासून नाही ओळखत मी, 4 युगांपासून तुला ओळखते. 4 युगांचे पराक्रम मी तुझे जाणते. तू माझाच नाही रे देवा, अनेकांचा छळ केला, कोणाकोणाचा केला. हरी पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला. दरिद्र तो भाग्यवंत केला, दरिद्र तो भाग्यवंत केला. सूर्याचा बहुमान बनविला, चोरट्याचा बहुमान बनविला, सूर्याचा बहुमान बनविला. चोरट्याचा बहुमान बनविला. धुंदला 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 तुझा दरे मारे, धुंदला तुझा दरे मारे. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. माता जनाबाईला सुळावर देणार की जगाचा मालक प्रकट झाला. देवा वेळ कसं खेळावी याला. त्यावेळेस देव बोलू लागला, जने तुझा अधिकार काय ना तो मला या जगाला सांगायचा होता. तात्पर्य अर्थ, जनाबाईंचा अधिकार इतका श्रेष्ठ आहे की जगाच्या मालकाने प्रकट व्हावं आणि जनाबाईंचा अधिकार लोकाला सांगावा. विठ्ठल
अशा अधिकारी जनाबाई आपल्याला इथं देहाचं आणि नामाचं महत्व सांगतात. जनाबाई काय म्हणले, तुम्ही जन्माला आले ना तर तुम्ही या देहाचं सार्थक करा. का बरं करा? कारण मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. दुर्लभो मनुष्य देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठं प्रियदर्शनम. मनुष्य देह मिळणं दुर्लभ आणि मिळाला तर क्षणभंगुर. कधी जाईल याची गॅरंटी नाही. नव्हे तर दुर्लभ गोष्टींमध्ये या मनुष्य देहाला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रहे तुकम मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. 1 मनुष्यत्वं, 2 मुमुक्षुत्वं, 3 महापुरुषांचा आश्रय. महापुरुषांचा आश्रय म्हणजे संतांची संगती. संतांची संगती दुर्लभ असणारी संगती आहे. ती सहजासहजी प्राप्त होत नाही. सत्संगेन परम प्राप्यम दुस्तरम तरते चिरात तस्मादति प्रयत्नेन सत्संगम सततं कुरु. संतांची संगती दुर्लभ असणारी संतांची संगती दुर्लभ असणारी संगती आहे. बरं, संतांची संगती करायची, संतांची संगती करायची, पण संतांच्या संगतीत गेल्याचा परिणाम काय? त्याचा परिणाम आहे कळणं गरजेचं आहे ना. त्याचा परिणाम आहे का? 1 संतांच्या संगतीत गेलं आत्मसंरक्षण करून घेता येतं. नव्हे देहाचं सार्थक करून घेता येतं. आत्मसंरक्षण करून घेता येतं, हो. पण काय गरज आहे आत्मसंरक्षण करून घेण्याची? शास्त्रकार वर्णन करून सांगतात. आपदर्थम धनम रक्षेत दारान रक्षेत धनैरपि आत्मानं सततं रक्षेत दारैरपि धनैरपि. आपत म्हणजे संकट. पैसा राखावा संकटासाठी. एक वेळेस राखलेला पैसा गेला तर चालल, पण पप्याच्या आईची मर्जी राखावी. म्हणजे हा श्लोक तुमच्या बाजूने असं नाही, याच्या पुढचा ऐका. आत्मानं सततं रक्षेत दारैरपि धनैरपि. एक वेळेस राखलेला पैसा गेला तर चालल, परत कमवता येईल. पप्याच्या आई रुसून बसली चालल, दुसरी आणता येईल, पण आत्मसंरक्षण करून घेणं गरजेचं आहे. कारण आत्मसंरक्षण केलं नाही तर हा देह वाया जाईल. आणि असं असणार आत्मसंरक्षण आपण संतांच्या संगतीत करून घेऊ शकतो. झालं काय? चातुर्मास चालू होता आणि एक महात्मे पंढरपुरामध्ये राहत होते. त्यांचं दर्शन करायला रोज लांबून लांबून मंडळी यायची. त्यांच्यामध्ये एक तरुणा बाण मुलगा यायचा. साधू त्याला म्हणायचे, बाळ आत्मसंरक्षण करून घे. म्हणे गरज नाही, माझं नुकतंच लग्न झालंय. माझ्या बायकोचं, माझ्या आजी आजोबांचं, माझ्या आई वडिलांचं माझ्यावर फार प्रेम आहे म्हणे. माझं तिथंच कल्याण आहे. साधू म्हणायचे, बाळ ती कल्याण नसून भिवंडी आहे. पण त्याला ते कळत नव्हतं. जाऊ द्या, आता त्याला ते कळत नाही, काय करावं? म्हणे तुला पटवून देतो, पण तू एक काम कर, तू 2 महिने माझ्याकडे ये. साधू योगी होते. त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने त्याला योग समाधी लावायची शिकवली. निर्विकल्प समाधी, प्रेतासारखा पडून राहायचा 3 तास. एक दिवस साधू त्याला म्हणाले, बाळ तुझी आज परीक्षा घ्यायची. म्हणे काय? म्हणे मला सांग, तुझी बायको केव्हा उठती? म्हणे 5 वाजता. तुला केव्हा उठवती? म्हणे 6 वाजता. म्हणे तू उद्या 5:45ला समाधी लावायची. अहो असं कसं म्हणता? मी जर प्रेतासारखा पडून राहिलो तर घरचे मला जाळतील ना. तू टेन्शन घेऊ नको, तुला जाळायच्या टायमालाच मी येतो. अंतकाळी माझ्या येती सोडवणे, तू चिंता करू नको. दादा आवाज जरा नीट करा ना त्याचा. चाटी कडक करा, कडक. एकदम बेकार आवाज येतो, जरा नीट आवाज करा त्याचा. विठ्ठल 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 विठ्ठल
तू चिंता करू नको, तुला जाळायच्या टायमाला मी येतो. मग आता दुसरा दिवस उगवला. याची बायको 5ला उठली, 6ला उठवायला येणार का याने पावणे 6ला समाधी लावली. हालून पाहिलं, जाग करून पाहिलं, मेलेलेच दिसले. मग काय करावं? मग घरामध्ये भाऊ बन नातलं ग नाते गोते सगळ्यांना बोलवलं. मग गल्लीमध्ये बांबू सुतळी मडकं सगळं आणून ठेवलं. मग 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, पावणे 9ला उचलणार की साधू हजर झाले. साधूला पाहून जे लोकायला उताला महाराज, जे लोकायला उमाळाला. त्या पोराची आजी म्हणते, आजी महाराज तो काय आंधळा होता का? त्याला माझी चिठ्ठी कशी सापडली नाही, माझ्या नातवाची कशी सापडली? लागली म्हातारी रडायला. पोराची आई म्हणते, महाराज मी आता वांझ राहू का? पोराची बायको म्हणते, महाराज मी आता पांढऱ्या कपडाने राहू का? पोराचा आजा म्हणतो, महाराज याचा बाप जरा मूर्ख होता म्हणून जमिनी त्याच्या नावावर केली नाही, नातवाच्या नावावर करणार होतो, आता कोणाच्या नावावर करू? पोराचा बाप म्हणतो, महाराज घरामध्ये सगळे मला येडं म्हणतात, पण बँकेचे व्यवहार माझ्याकडे, आता कोणाकडे देऊ? सगळेजण रडू लागले. साधू म्हणले, हे गप्प बसा म्हणे, रडायचं नाही. हे बाळ जिवंत होईल म्हणे. कस काय? म्हणे मी साधूच्या लेवलचा आहे म्हणे. म्हणे असं का? बरं म्हणे एक काम करा, घरी जावा आणि ग्लास भरून दूध आणा आणि सोबत चमचा आणा. चमचे असल्याशिवाय काम होत नाही. बरं मग चमचा आणला. त्या महाराजांनी खिशातून एक पुडी काढली, त्यात एक औषध होतं. कसलं औषध? कसलं औषध? ती होती पिठी साखर, दुधात मिसळून प्यायची. मग त्याने ते काढलं, त्याच्यात टाकलं, मिक्स केलं आणि हे बघा हे औषध जो कोणी पिल तो मरल आणि हे बाळ जिवंत होईल. सांगा पाहुणे मंडळी कोण पितं? पाहुणे मंडळी म्हणले, थांबा म्हणे, बाहेर कोणाला आम्ही बघून येतो. सगळे उठून पळाले, हे काही थांबना. मग त्या महाराजांनी त्या पोराच्या आजीला विचारलं, आजीला, आजी तू म्हणत होती ना तुझी चिठ्ठी हरवली, तुझी चिठ्ठी आम्हाला मी शोधून देतो म्हणे, तू दूध घे. ती दावली ना महाराज त्यांच्यावर. अय गोसावड्या, मला मरायला सांगतो, मी अजून कडा कडा हरभरे खाती म्हणे, मी दूध घेणार नाही. बर मग त्या पोराच्या बायकोला विचारलं, म्हणे बाई तू तरी दूध घे, असं पण तुझा नवरा मरण पावलाय. ती काय म्हणली माहिती का? मी दुसरं लग्न करील पण दूध घेणार नाही. काय बोलावं आता? मग त्या पोराच्या बापाला विचारलं, म्हणे महाराज तुम्ही तरी दूध घ्या, असं पण तुम्हाला घरामध्ये सगळे येडं म्हणतात. ते काय म्हणलं माहिती का? एवढ्या शहाण्यांमध्ये एखादं येडं असावं. बर कोणी दूध घेत नाही? अजिबात नाही. मी दूध घेतो म्हणे. वा 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 वा, जगाच्या कल्याणा संतांची विभूती. महाराज तुम्ही दूध घ्या, अशी जंक्शन पुण्यतिथी करू म्हणे तुमची, कळसापर्यंत मंदिर बांधू, पण तुम्ही दूध घ्याच, तुम्ही दूध घ्याच, तुम्ही दूध घ्याच. आता महाराज दूध घेणार, आनंद झाला. त्यात काय होती पिठी साखर, हलवलं, गटा 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 पिऊन झालं. हे लोक संसारातले लोक पोरगा कधी उठवतोय हे नव्हते बघत, साधू कधी मरतोय हेच बघत होते. लय संसारातली माणसं बनेल, काय करावं आता? काय साधू काय मरणा. मग त्यांनी त्याच्या तोंडावरचा कापड काढला. उठ बाळू, तुला सांगत होतो संसाराचं प्रेम बेगडीचं प्रेम आहे, तू यांच्यावर प्रेम करत बसलास. खरंच महाराज माझे डोळे उघडले. हे निघालो मी, मला कशाला ठेवता, मला ही घेऊन चला. पोरगा निघाला आणि मग घरच्यांना कळवळा फुटला. आजीबाई म्हणते, आजीबाई बाळू कुठं चालला? हरभरा आणायला चाललो तुला. तात्पर्य अर्थ, संतांच्या संगतीमध्ये आत्मसंरक्षण करून घेता येतं नव्हे, देहाचं सार्थक करून घेता येतं. अभंगाच्या प्रथम चरणा
वा वा जन्माला आले तर या देहाचं सार्थक करा. पण खालच्या साधक मंडळींनी जनाबाईंना शंका विचारली. जनाबाई, तुम्ही म्हणताय जन्माला आले देहाचं सार्थक करा, पण देहाचं सार्थक केलं नाही तर चालणार नाही का? म्हणे अजिबात चालणार नाही. का चालणार नाही? नादवा वर्णन करून सांगतात. हरी हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. हा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 हा पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, कोणी बोलत देखा पिंगळा माघारी, बोल बोलतो देखा पिंगळा माघारी, बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा माघारी, बोल बोलत देखा पिंगळा माघारी. हे बोल वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे, 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 लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे याचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे याचे वर्तमान खोटे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगा ग, धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू पिंगा, हे नको 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 घाल पिंगा ग, नको 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 घाल पिंगा ग. नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू. हरी नको नको घाल पिंगा ग, नको 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 घाल पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, तुम्ही राम रंगी रंगा, तुम्ही राम रंगी रंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा
का ग जरी होता शिवाजी राजा हा जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा सुखी राहिली प्रजा सुखी राहिली राजा माय बहिणीचे माय बहिणीचे धन्य धन्य शिवाजी सरदार जी 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 धन्य धन्य शिवाजी क्या बात है जय हो शिवरायांच्या छायेखाली कुणीच नव्हतं वान शिवरायांच्या छायेखाली कुणीच नव्हतं वान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान हरे आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान 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 आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान क्या बात है टाळा हा जय हो काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान हे आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हे आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा आणि जावणी दिया हमें शिवाजी राजा आणि जावणी दिया हमें सुंदर शिवाजी राजा वाघाच्या जातीची मुलाची जातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची मुलाची जातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवराजाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवराजाची जयंती राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली जयंती आली माझ्या देवाची जयंती आली आली सुया घ्या पोत घ्या दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी या कोणी काळ्यामणी कुंकू घ्या कोणी गळ्यामध्ये कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी गळ्यामध्ये कुंकू घ्या कोणी गळ्यामध्ये ए दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी ए दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी गळ्यामध्ये दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी गळ्यामध्ये कुंकू घ्या कोणी गळ्यामध्ये अबो
विंचू चावला काय मी करू इंचू चावला कोणाला सांगू इंचू चावला इंचू चावला काय मी करू इंचू चावला कोणाला सांगू इंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला मला नवरा नको ग बाई मला दाद्या नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दाद्या नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई अहो गो इंचू चावला काय मी करू इंचू चावला कोणाला सांगू इंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला मला नवरा नको ग बाई मला दाद्या नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दाद्या नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई हा निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकुन 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 हा शकुन सांगावया आली माई माझे नाव शकुन सांगावया आली माई माझे नाव शकून सांगा बया ए माई माझं नाव शकून सांगा बया ए माई माझं नाव हा निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकुन 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 हा शकुन सांगावया आली माई माझे नाव शकुन सांगावया आली माई माझे नाव ए शकून सांगा बया आले माई माझं नाव शकून सांगा बया आले माई माझं नाव शकून छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की तुम्ही सगळ्यांनी एकदम शांत बरं का एकदम शांत खालचे ऐकताय ना जेवण करून आले ना सगळे आले ना मोठ्याने होऊन जाऊ द्यायचं छत्रपती शिवाजी महाराज की ते कसं आहे माझं जरा वय झालंय मला ऐकायला कमी येतं जरा मोठ्याने अजून मोठ्याने छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठल विठ्ठल हॅलो विठाला विठाला विठ्ठल 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 खालचे साधक मंडळी म्हणले आम्ही आमच्या देहाचं सार्थक करतो पण देहाचं सार्थक कोण्या माध्यमातून करायचं अभंगाच्या द्वितीय चरणात पतिन वचना में विठोबाचे वचना में विठोबाचे वचनाम विठोबाचे विठोबाचे वचनाम विठोबाचे वचना में विठोबाचे वचना में विठोबाचे वचनाम विठोबाचे वचनाम विठोबाचे तिन्ही सार्थक होते हाते तिन्ही सार्थक होते हाते वचना विठोबाचे वचना में विठोबाचे हो वचनाम विठोबाचे वचनाम विठोबाचे वचना में विठोबाचे तेरे सार्थक होते हाते तेरे सार्थक होते हाते सार्थक होते वचनाम विठोबाचे तेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे ते सार्थक देहाचे ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा भगवंताच्या नामाचा महिमा असा आहे की जो शेषनाग सुद्धा आपल्या हजारो तोंडांनी वर्णू शकत नाही म्हणून आपल्याला एकदा फक्त भगवंताचं नामचिंतन करायचंय विठ्ठल कुमारी रे रे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे भगवंताचं नाव घ्यायचं, पण कोणतं घ्यायचं? कारण भगवंताचे नाव काही कमी आहे का? विष्णू सहस्रनाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, माहिती ना? त्यात एक श्लोक आहे बघा, हरी क्षीरोदन्वत् प्रदेशे शुचिमणि विलसत् सैकते मुक्तिकानां माला ग्लुप्तसनस्तस्फटिकमणिनिभैर्मौक्तिकैर्मण्डिताङ्गा शुभ्रैरभरैरभरैरुपरविरचतेर्मुक्तपीयूषवर्षैः आनन्देन पुनीयाद्लिनिलगदा शङ्खपाणिर्मुकुन्दः. गेलं ना? तू कोब्बऱ्यांना माहिती होतं डोक्यावरून जाणार आहे म्हणून तू कोब्बऱ्यांनी सोपं नाव सांगितलं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि असं रामकृष्ण हरी नाव तीनही भुवनांना तारणार आहे. अभंगाच्या ऐसा नाम नाम तारक त्रिभुवनी वा नाम तारक त्रिभुवनी देख करा देहाचे सार्थक वाचनाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तुमचंच लेकरू समजा. जास्त मोठे नाही आहे मी, आता 15 वर्षाचं लेकरू आहे मी. हाईटने मोठी दिसते पण आहे अजून छोटूसं पिल्लूच, म्हणून तुमचं लेकरू समजून तुम्ही मला मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा.
जे काही चांगलं बोलली असेल, आईवडिलांची पुण्याई, सद्गुरूंचा आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा समजा. पुन्हा एकदा समस्तांची या ठिकाणी आभार मानते. माझे ज्येष्ठ बंधू हरिभक्त पारायण सुशील सर या ठिकाणी आहेत, दादांचेही मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे दोनही गायनाचार्य असतील, इकडे 2 गायनाचार्य आहेत, तुमचेही आभार मानते. आपले मृदुंगाचार्य महाराज आहे, आपले पेटी मास्तर आहे, तुमच्या दोघांचेही आभार मानते. आपले चॅनलवाले दादा आहे, दादांचेही आभार मानते. विनेकरी बाबा आहे, चोपदार बाबा आहे, समस्त टाळकरी मंडळी आहे, मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, समस्तांची या ठिकाणी आभार मानते. आणि माझ्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय पुंडलिक जय वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री